नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती IMP प्रश्नपत्रिका क्रमांक 7. तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असून तुम्हाला यातील प्रश्न रिपीट होऊ शकतात आणि काही यातील प्रश्नसुद्धा जसेच्या तसे विचारले जाऊ शकतात. तर पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही पाहून घ्या, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला, प्रश्न क्रमांक 1 आहे बघा. आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे केला असा प्रश्न आहे. ऑप्शन ए महाड, बी रत्नागिरी, सी सोलापूर आणि डी येवला. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए महाड. ओके, तर महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचे सत्याग्रह केला होता. चला, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए महात्मा ज्योतिबा फुले, बी महात्मा गांधी, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी सरोजिनी नायडू. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन केले होते. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? ए महात्मा गांधी, बी विनोबा भावे, सी साने गुरुजी, डी लोकमान्य टिळक. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच विनोबा भावे. विनोबा भावे हे भारतातील भूदान चळवळीचे जनक मानले जातात. ओके, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ए लोकमान्य टिळक, बी दादाभाई नौरोजी, सी सुभाषचंद्र बोस आणि डी महात्मा गांधी. याचं उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या संस्थेची स्थापना केली होती. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी विठ्ठल रामजी शिंदे, डी मोतीलाल नेहरू. याचं उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? ऑप्शन ए साने गुरुजी, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी विनोबा भावे आणि डी महात्मा गांधी. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए साने गुरुजी. साने गुरुजींनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केले होते. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 7 बघा. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? ए आरोयन, बी आर्कटिक होम इन वेदाज, सी डिस्कवरी ऑफ इंडिया आणि डी गीता रहस्य. याचं उत्तर आहे ऑप्शन डी गीता रहस्य. हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा, मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ए सरस्वतीबाई जोशी, बी पंडिता रमाबाई, सी सरोजिनी नायडू आणि डी सरोजिनी नायडू. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पंडिता रमाबाई. तर बघा, पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 9 बघा. मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले? ए गोपाळ कृष्ण गोखले, बी बाबासाहेब आंबेडकर, सी कर्मवीर भाऊराव पाटील आणि डी क्रांतिसिंह नाना पाटील. याचं उत्तर असणार आहे बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. ओके, चला, पुढचा प्रश्न आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, ऑप्शन ए महात्मा फुले, बी श्री ध
श्री रा. धो. कर्वे. सी. विनोबा भावे आणि डी. महात्मा गांधी. याचं उत्तर असणार आहे महात्मा फुले, म्हणजेच ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न क्रमांक 11 बघा. कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखले जातात? याचं उत्तर बघा. पर्याय क्रमांक ए गोपाळ हरी देशमुख, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. गोपाळ गणेश आगरकर आणि डी. शाहू महाराज. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली? ए. सर ॲनल ह्यूम, बी. लॉर्ड हेस्टिंग, सी. लॉर्ड कॅनिंग आणि डी. लॉर्ड डफरिन. याचं उत्तर आहे ऑप्शन ए सर ॲनल ह्यूम. बघा, सर ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 केली होती. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 13 बघा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ए. 1760, बी. 1857, सी. 1761 आणि डी. 1862. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? याचं उत्तर बघा. पर्याय क्रमांक 1 आहे न्यायमूर्ती महादेव रानडे, बी. गोपाळ आगरकर, सी. ग्रँड डफ आणि डी. लॉर्ड हेस्टिंग. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच ग्रँड डफ यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीमध्ये ग्रंथबद्ध केला होता. ओके, चला प्रश्न क्रमांक 15 बघूयात आपण. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? ए. लॉर्ड हेस्टिंग, बी. लॉर्ड डफरिन, सी. लॉर्ड कॅनिंग आणि डी. लॉर्ड वेलस्ली. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजेच लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती? ए. मराठा व केसरी, बी. दर्पण व प्रभाकर, सी. तरुण भारत व मराठा आणि डी. दर्पण व मराठा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए केसरी व मराठा हे लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्र सुरू केलेली होती. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. दर्पण इतिहासात बघा लाल बाल पाल. बघा प्रश्न एकदा रिपीट करतो मी. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते? तर बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बिपिनचंद्र पाल, बी. स्वामी पाल, सी. राजेंद्र पाल आणि डी. शरदचंद्र पाल. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल, म्हणजेच इतिहासातील पाल हे आहेत. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 बघा. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ए. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, बी. विनायक दामोदर सावरकर, सी. मदाम कामा आणि डी. विनोबा भावे. बघा याचं उत्तर असणार आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्रातील होम रूल लीगची सुरुवात कोणी केली? बघा कोणी केली? होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? याचं उत्तर बघा. ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन डी लोकमान्य टिळक. बघा याचं उत्तर आहे ऑप्शन डी लोकमान्य टिळक
तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामधील होम रूल लीगची चळवळ सुरू केली होती. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 20 बघा. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? ए. दर्पण, बी. दिग्दर्शन, सी. शतपत्रे आणि डी. ज्ञानप्रकाश. बघा याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 1 दर्पण, बी. दिग्दर्शन, सी. शतपत्रे आणि डी. ज्ञानप्रकाश. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच दर्पण. तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होते. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? ए. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. सरदार वल्लभभाई पटेल आणि डी. सरदार बालदेव सिंग. याचं उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. ओके. प्रश्न क्रमांक 22 बघूयात आपण. भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? ए. सारनाथ, बी. पटना, सी. सांची आणि डी. इंदौर. याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच सारनाथ येथील ठिकाणावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. बघा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते? ए. मोरू त्र्यंबक पिंगळे, बी. हंबीरराव मोहिते, सी. रामचंद्र मुजुमदार आणि डी. रामचंद्र द्रविड. याचं उत्तर आहे ऑप्शन बी हंबीरराव मोहिते. तर हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होते त्यांचे सेनापती होते. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 24. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ए. गणेश वासुदेव जोशी, बी. गोपाळ कृष्ण गोखले, सी. न्यायमूर्ती रानडे आणि डी. बाळशास्त्री जांभेकर. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक बी गोपाळ कृष्ण गोखले हे भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ओके. बघा पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? ए. नवी दिल्ली, बघा ए. दिल्ली, बी. हडप्पा, सी. कोलकाता आणि डी. ऊर. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ऊर. तर ऊर या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले होते. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रश्न स्किप करू नका. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. प्रत्येक विषयाचे आणि प्रत्येक प्रकारचे आपण प्रश्न घेणार आहोत. ओके. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा. ओके. तर भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.